गोष्टीची आपण सर्वजण अतिशय आतुरतेने वाट पाहत आहात ती म्हणजे सचिनजी तेंडुलकर यांची प्रकट मुलाखत. ही मुलाखत घेणार आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आणि विद्यापीठ क्रीडा मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री सुनंदनजी लेले. या दोन्हीही मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यावं. काळजी करू नका, मी जास्त बडबड करणार नाही आहे, त्यालाच जास्त करून देणार आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. सगळेजण तुम्ही आलेला आहात आणि शांतपणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहात. सचिन, साधारणपणे मी पत्रकार आहे बाय द वे. माझ्या माहितीप्रमाणे 100पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीजनी विविध बहुमानासाठी तुला मागणी घातली, बोलवलेलं आहे आणि तू कुठल्याही युनिव्हर्सिटीत गेलेलं नाहीस. तू पुणे युनिव्हर्सिटीत आलास का रे बाबा? नमस्कार. इट्स बेटर लेट दॅन नेव्हर, बरोबर. इथे आलो आणि माझ्यासमोर एक प्रश्न पडला. सगळ्यांनी प्लीज तातडीने मोबाईल फोन बंद करा. सगळ्यांनी प्लीज तातडीने मोबाईल फोन बंद करा. एक्सक्यूज मी. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट टाइम प्लीज. ओके. मी इथे आलो आणि माझ्या डोक्यात एक मोठा प्रश्न तेव्हापासून चालू आहे. त्याचं काय उत्तर मला मिळत नाही अजूनही. लहानपणी ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला एक प्रिन्सिपल आणि एक स्पोर्ट्स टीचर असायचे. आता इकडे पहिल्यांदा अशी वेळ आली की एक स्टुडंट बसला आणि समोर इतके प्रिन्सिपल आहेत आणि स्पोर्ट्स टीचर आहेत, स्पोर्ट्स डिरेक्टर आहेत. पहिल्यांदा इतके शॉर्टलेग आणि सिली पॉईंट आहेत. त्यावेळेला मी बॅटिंग करायला बघतोय. होपफुली चांगली बॅटिंग करीन. पण खरंच मला तुम्ही ज्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आहे ह्याचा फार आनंद होतो आहे. कारण हे काय हे पण थोडंफार स्पॉर्टसारखंच आहे. आपण स्वतःसाठी करत नाही आहोत. हे एक मोठी टीम कॉल्ड इंडिया त्याच्यासाठी करतो आहे. आणि मला वाटतं नेहमी ॲज अ स्पोर्ट्समन मला रिअलाईज झालं की तुमची थॉट प्रोसेस जी असते त्यालाच नेहमी रिझल्ट्स फॉलो करतात. इट कॅनॉट बी अदर वे राऊंड. अनेकदा मला प्लेयर्स असे विचारायचे पण की बॅड पॅच असेल तर काय करायला हवं, बॉलिंग बरोबर होत नसेल तर काय करायला हवं. आणि मला ही पण एक गोष्ट क्लिअर करायची बिफोर वी गेट इन टू एनी कॉन्व्हर्सेशन की मी इथे क्रिकेटर म्हणून नाही आलो आहे. मी इथे आलो एक स्पोर्ट्समन म्हणून. त्यामुळे मी बोलीन तर सगळ्या स्पोर्ट्समनच्या बिहाफ मी बोलीन. तर ते मला अनेकदा विचारायचे की बॅड पॅचमधनं बाहेर यायला काय करायला हवं. एकदा रन झाले की मग मी सगळं काही नीट विचार वगैरे सगळं नीट व्हायला लागेल. तर मी हेच म्हणायचं होतं ना की इट इज नेव्हर गोइंग टू हॅपन लाईक दॅट. तुम्हाला ऑलवेज आधी तुमचे विचार बदलायला लागतील आणि त्यानंतर रिझल्ट्स फॉलो करतील. तर आय थिंक ही वेळ आपल्याकडे पण आता मला वाटतं इंडियावरती ती वेळ आलेली आहे की आपण आपले विचार बदलायला हवेत आणि इन टाईम टू कम रिझल्ट्स विल फॉलो. बट वी नीड टू स्टार्ट थिंकिंग डिफरंटली. सचिन, युवा म्हणजे मी लहान मुलापासून पार 20 वर्षाच्या मुलांपर्यंत 25 वर्षाच्या मुलांपर्यंत धरतो. एक जबरदस्त त्यांच्यामध्ये एनर्जी असते, सरप्लस एनर्जी म्हणतो. वाचण्यात ऐकण्यात असं आलं आहे की ती जबरदस्त एनर्जी तुझ्यात पण होती आणि साहित्य सहवासमध्ये तू दंगा करायचास. आय थिंक ती एनर्जी असणं एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. आणि इथे लहान मुलं नाही तर मी बोलू इच्छितो की मस्ती करणंही इम्पॉर्टंट आहे इक्वली. पण आय थिंक ते कॉम्बिनेशन असणं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही किती खेळायच्या वेळेला तुम्ही खेळायला पाहिजे, ज्या वेळेला अभ्यास करायचा असतो त्यावेळेला अभ्यास करायला पाहिजे, ज्यावेळेला मित्रांबरोबर आम्ही म्हणतो की टाईमपास करायला पाहिजे तो टाईमपासही करायला पाहिजे. कारण ते बॉन्डिंग इज रिअली इम्पॉर्टंट. माझ्या आयुष्यात मी ह्या सगळ्या गोष्टी करत होतो आणि मस्ती करता करता थोडी जास्तच मस्ती झाली. त्यामुळे माझ्या भावाने मला मोठा भाऊ अजित त्याने सांगितलं आता हे बास झालं सगळं, तुला मी ग्राउंडवरती नेऊन तिकडे ठेवणार आहे. एप्रिल मे जो समर हॉलिडेज तुझे ते तू जेवढी ग्राउंडवरती मस्ती करायची तेवढी कर मस्ती. तो इन अ वे काय झालं
की त्याने जी माझी एनर्जी होती ती चॅनलाइज केली. आणि आय थिंक आपण प्रत्येक माणसाने जर काय ते डोक्यात घेतलं की आपण आपली एनर्जी कुठे आणि कशी चॅनलाइज करू शकतो तर त्याचा भरपूर फायदा होईल असं मला वाटतं. आणि मी 11च होतो, म्हणजे 11 वर्षी मुलाला काही कळत नसतं. आणि तुम्हाला जस्ट जाऊन खेळायचं असतं आणि जेवढी मस्ती करता येईल तेवढी मस्ती करायची असते. पण इथे माझ्या फॅमिलीने, माझ्या आई वडिलांने, सर्वात मोठा भाऊ नितीन, माझी बहीण सविता आणि अजित, यांचा सगळ्यांचा मला सपोर्ट होता मोठा आणि गायडन्स होता. आणि ती एनर्जी जेव्हा चॅनलाइज झाली आणि मला ते आचरेकर सरांकडे घेऊन गेले, त्यानंतर माझं आयुष्य चेंज झालं. तोपर्यंत मी टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचो, अशी मजा म्हणून खेळायचो. आणि मला हेही मी सांगू इच्छितो की प्रत्येक स्टुडंटने प्रोफेशनल स्पोर्ट्समन होणं हे भाग आहे असं नाही आहे. आय थिंक आपण आपल्या फिटनेस आणि हेल्थसाठीही स्पोर्ट खेळू शकतो. आणि फक्त मुलांनी किंवा मुलींनीच खेळायला हवं असंही नाही. 50-60 वर्षाच्या माणसाने खेळायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढे आजी आजोबांनाही एक वेगवेगळ्या लेवलला त्यांचे फिजिकल जी अबिलिटी आहे त्याप्रमाणे स्पोर्ट्स खेळत राहायला हवं. पण मला वाटतं की स्पोर्ट्समध्ये ती जी एक पॉवर आहे बॉन्डिंगची, आणि एवढे सगळे आत्ता डॉक्टरांनी आपल्याला एक्झाम्पल्स दिली जी मला वाटली की ती सगळी एक्झाम्पल्स ॲप्ट होती एकदम, की फास्ट अँड फ्युरियस होतं. मी तिकडे पुढे थोडं ॲड करेन आणि क्युरियस पण. आय थिंक आजचं जनरेशन इज क्युरियस, कारण ती इंटरनेटवरती ॲक्सेसिबिलिटी एवढी पटकन झालेली आहे. विदिन 30 seconds यू हॅव इन्फॉर्मेशन, आणि सगळं आपल्याला लवकर हवं आहे. तर मी जोकिंगली तेच म्हणायचो की आय वॉन्ट इट राईट नाव, असे बरेच जण म्हणतात. तर मला आय थिंक आजच्या जनरेशनला मी हेच सांगू शकतो की यू कॅन इदर हॅव इट राईट ऑर यू कॅन हॅव इट नाव, यू कॅन हॅव बोथ. सो आय थिंक थोडे पेशन्स दाखवणं इम्पॉर्टंट आहे. मी ही संधी त्यासाठी वापरतो की मुंबईत आत्ता हॉर्न्ससाठी थोडंफार प्रमोशन चालू होतं. तर मी तिकडे ते बोललो की नो हॉन्किंग प्लीज, तसा मेसेज द्यायचा होता. तर मी ते बोललो की जर काय तुम्ही थोडे पेशन्स दाखवलेत तिकडे तर भरपूर फरक पडेल. कुठची म्हातारी बाई यांना क्रॉस करायचं असेल तर ते आय थिंक 5 सेकंदात आपण त्यांना न क्रॉस करता पुढे गाडी घेऊन जाणं डझंट गेट यू एनिवेअर इन लाईफ. वेअर जर का तुम्ही 5 सेकंदात थांबलात आणि त्यांना क्रॉस केलं तर मी म्हणतो की जी ब्लेसिंग्सची जी किटी असते ती तुम्ही रोज संध्याकाळी येऊन तुम्ही मोजाल की आज मी किटी भरली की नाही ब्लेसिंग्सची. तर आय थिंक हा एक मेसेज मी देऊ इच्छितो. सचिन, एक लहानपणाचा जमाना असा होता की आई ओरडून म्हणायची की अरे बास की आता घरात ये, किती वेळ खेळणार आहेस. आणि आता पालक ओरडायला लागला अरे बास, तो फोन खाली ठेव, ग्राउंडवर जा. हा जो बदल झाला आहे डेंजरस नाही वाटत? अरे हा डेंजरस बदल आहे, कारण तुमचं थिंकिंग चेंज होतं. हळूहळू तुमचं कम्युनिकेशन पण कमी व्हायला लागतं न कळत. समोरचा काहीतरी बोलायला बघतोय आणि तुम्ही तुमच्या फोनमध्ये गुंतला आहात. मला कधी कधी वाटतं की ते नव्हतं त्यावेळेला बरं होतं. थोडं स्ट्रेस फ्री होतं आयुष्य. पण ह्या गोष्टी आहेत. आय मीन आता एका स्टेजला मी म्हणेन की ह्या गोष्टी लक्झरी म्हणून होत्या, आता त्या नेसेसिटीज झाल्यात लाईफच्या. आय थिंक स्पोर्ट्स खेळल्याने, म्हणजे मी म्हणेन की आउटडोर ॲक्टिव्हिटी, आणि आउटडोर ॲक्टिव्हिटी कुठचाही स्पोर्ट, म्हणजे मी म्हणतो की आय थिंक कारण नाहीतर चेस प्लेअर म्हणतील की अरे आम्ही पण खेळतो चेस, पण आय थिंक इट इज इक्वली इम्पॉर्टंट. कुठचाही स्पोर्ट टीचेस यू अ लॉट इन लाईफ. माझ्या केसमध्ये मी असं म्हणू शकतो की जे एक टीमवर्कचं डॉक्टरांनी एक्झाम्पल दिलं, जे सेल्फलेसनेस, आय थिंक ते असणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही एक टीम म्हणून बसलेला असता ड्रेसिंग रूममध्ये, त्यावेळेला वेगवेगळे ओपिनियन्स असतील, डिस्कशन्स असतील, डिसअग्रीमेंट्स पण असतील, पण ॲज लॉंग ॲज प्रत्येकाचा ऑब्जेक्टिव्ह एकच आहे की आम्ही ॲज अ टीम कसे जिंकणार आहोत, दॅट इज वॉट मॅटर्स. आणि कुठचीही टीम जिंकण्यासाठी थोडे डिसअग्रीमेंट्स असायला लागतात, आणि त्याच वेळेला तुम्हाला बरोबर सोल्युशन मिळतं.
But as long as you are able to do that, I think end result always चांगला लागतो. मला स्पोर्ट्समधनं भरपूर काही शिकायला मिळालं. आय थिंक सर्वात इम्पॉर्टंट धडा होता की शॉर्टकट नाही घ्यायचा. मला माझी पहिली शाळेतली मॅच आठवते, ज्याला मी 24 रन केले होते आणि पेपरात 30 रन केल्यानंतरच नाव यायचं. तर एका स्कोररने येऊन तिकडे मला सांगितलं, मी ते लेग बायज आहेत ते तुझ्या रन्समध्ये टाकतो, म्हणजे तुझं नाव येईल. मला काही आयडिया नव्हती, माझी पहिली मॅच होती शाळेतली. मी ओके ठीक आहे. मला दुसऱ्या दिवशी सरांनी पकडलं. सरांनी विचारलं की काय किती रन्स केलेस? मी मी 24 केले. म्हटलं मग हे 30 कसे काय आले? म्हटलं की सर मला स्कोररने सांगितलं की तसं करायचं म्हणून. तर बोलले एवढंच जर काय स्वतःचं नाव बघायचं असेल पेपरात तर स्वतःच्या जोरावरती खेळून दाखव आणि त्यानंतर ज्यावेळेला नाव येईल त्यावेळेला तुला सॅटिस्फॅक्शन चांगलं असेल त्याचं. तर ते असे लेसन्स मला मिळाले टू नेवर फाइंड शॉर्टकट्स. आणि दरवेळेला काही जाऊन रन्स झाले नाही. बऱ्याच वेळेला जाऊन जसं पाहिजे तसं खेळू शकलो नाही. पण वॉट इव्हेंच्युअली मॅटर्ड वॉज स्पॉट्स टॉट मी टू गेट बॅक ऑन माय फीट अगेन अँड कम्पीट इन द फेअरेस्ट पॉसिबल मॅनर. आणि माझा मेसेज हाच असेल सगळ्यांना की डोंट फाइंड शॉर्टकट्स. कारण ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला तुमची जी एक्झॅमिनेशन असते ती काही बोर्ड रूममध्ये नसते किंवा त्याला रिटेक्स नसतात. ऑलवेज स्पोर्ट्समनचं लाईफ असतं ते अख्ख्या जगासमोर असतं. 30-35 हजार लोक ऑलवेज स्टेडियममध्ये असतात आणि देर आर मिलियन्स वॉचिंग यू लाईव्ह. तर तुम्ही प्रेपरेशनच असं करा की तुम्ही सगळे चॅलेंजेस फेस करायला तयार आहात तिकडे. अँड दॅट्स द बिगेस्ट लेसन दॅट आय लर्न इन स्पोर्ट्स. सचिन, एक रॅपिड फायरसारखं विचारतो, गंमत. आपण म्हणतो खेळ शिकवतो, तू म्हणतोयस खो खो काय शिकवतो? आय थिंक खो खो जे मी आधी बोललो सेल्फनेसनेस ते शिकवतो. जे सेल्फिश असतात ते कधीच चांगले खो खो प्लेअर होऊ नाही शकत, कारण त्यांनाच जाऊन ऑलवेज पकडावं असं वाटत असेल, टच करावं असं वाटेल. पण जे सेल्फलेसनेस असतो की माझ्याऐवजी तुला जास्त चांगला चान्स आहे त्याला पकडायला, तर मी इकडे जाऊन खो देईन सो दॅट यू कॅन गेट एम आउट. तर ह्या गोष्टी आय थिंक भरपूर इम्पॉर्टंट असतात, ज्या मे बी ज्याला तुम्ही शाळेत बसलेलं असतात त्याला यू आर कॉन्स्टंटली कम्पिटिंग अगेन्स्ट इच अदर की मला याच्याहून जास्त पर्सेंटेज मिळवायचे आहेत आणि वॉट नॉट, तशा गोष्टी चालू असतात. पण ज्यावेळेला तुम्ही कुठच्या टीममध्ये एका टीमचे भाग असतात आणि ज्यावेळेला तुम्हाला तुमचा एक गोल असतो समोर, देन यू फॉरगेट अबाउट ऑल दीज थिंग्स. कॉम्पिटिशन, जी हेल्दी कॉम्पिटिशन असते ती ऑपोजिशन बरोबर असते. देन यू स्टार्ट प्लेइंग ॲज अ टीम आणि दॅट इज वॉट द ग्रेट टीम वर्क इज ऑल अबाउट. कारण खो खोचं सारखंच हा बोलल्यानंतर मला जाणवलं की फुटबॉलमध्ये तसं आहे, मला संधी नसली मी पास दिला गोल मारला. मला वाटतं सगळ्या स्पॉर्टमध्ये तसंच आहे की इवन कधी कधी असं वाटतं की ना हा बॉलर येऊन लास्ट ओव्हर टाकू शकेल की नाही, अँड देन यू सडनली थिंक की नाही मे बी दुसरा कोणतरी येऊन टाकेल, नॉट नेसेसरीली की ह्याच बॉलरने टाकायला हवी. सो स्पॉर्ट्स नुसतं टीमवर्कच नाही शिकवत, पण जी एक अडॅप्टेबिलिटी असते, जे स्पॉन्टेनिटी असते, कधी कधी प्लॅन्स चेंज होतात. ऑब्वियसली फॉर्च्युनेटली इन माय केस शाळेत असं झालं नाही की मी हिस्ट्रीचा पेपरसाठी प्रिपरेशन केलं आणि जिओग्राफी होता. फॉर्च्युनेटली ते झालं नाही. पण आय थिंक इथे मी म्हणेन की जी अडॅप्टेबिलिटी असते दॅट इज वॉट मेक्स यू अ चॅम्पियन स्पॉर्ट्समन. कारण जे कोण लीडर्स आहेत त्यांच्या फील्डमध्ये, त्यांचं जर काय प्लॅन ए वर्क होत नसेल तर ते त्यांच्याकडे सोल्युशन असतं. ते प्रॉब्लेम्सवरती फोकस नाही करत, ते सोल्युशन्सवरती फोकस करतात. आणि वेन यू स्टार्ट फोकसिंग ऑन सोल्युशन्स यू स्टार्ट फाइंडिंग सोल्युशन्स. तर आय थिंक माझ्यासाठी तेच भरपूर इम्पॉर्टंट आहे. जे तुम्हाला टीमवर्कमध्ये जर काय स्वतःला माहिती नसेल तर कसं करायचं, तर मे बी तुमच्या बाजूला बसलेला असतो त्याच्या वेगळ्या मेथड्स असतात, त्याच्याकडनं शिकायला मिळतं. लंगडीचं उदाहरण मला एकदम असं वाटतं की लंगडी किती साधा खेळ. एक माणूस एका पायावर, समोरचा माणूस पळतोय दोन्ही पायांवरती आणि तरी आपल्याला पकडायला लागतंय. सचिन, आयुष्यात सुद्धा लंगडी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जुनी गोष्ट विचारतो की ज्या वेळेला मुंबईमध्ये इंडोर नेट्स नव्हते ती लंगडी होती. प्रॅक्टिस कशी करायचं असतो?
ज्या वेळेला मला खराब डिसिजन्स मिळाले तेही लंगडी होती. दुसऱ्या इनिंगला परत जाऊन खेळायला लागायचं आणि तो एनिवेज. पण आय थिंक लंगडी म्हणजे मी म्हणेन की जे मुंबईचं एक्झाम्पल दिलं, मला अजूनही आठवतं आहे की मुंबईमध्ये फॅसिलिटीज नव्हत्या 2006च्या आसपास, 2006-2007 त्यावेळेला इंडोर नेट्स तोपर्यंत तयार नव्हती आणि त्यानंतरच हा MCA हा क्लब तिकडे बांधला गेला. आणि आम्ही एक सिरीज खेळत होतो ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट आणि सगळीकडे पाऊस पडत होता, म्हणजे कुठे प्रॅक्टिस करायला अजिबात मला चान्स नव्हता. तर आम्ही सगळे मित्र एकत्र जमलो आणि म्हणलो की असं घरी तर बसून चालणार नाही, काहीतरी सोल्युशन काढायला लागेल. आणि मी प्रॉपर माझे पॅड्स, ग्लाव्ज, हेल्मेट वगैरे सगळं घालून मी जाऊन चिखलात प्रॅक्टिस करायला लागलो रबर बॉलने, कारण सीझन बॉलने खेळणं इम्पॉसिबल होतं. आणि वी एन्जॉयड, कारण लहानपणापासून आम्ही पावसात खेळत आलेलो. पण असं प्रेपरेशन कधी इंटरनॅशनल मॅचच्या आधी झालं नव्हतं माझं. पण देन वी हॅड टू फाइंड सोल्युशन्स अँड वी हॅड टू फाइंड वेज टू एन्जॉय स्पॉट. तर ते क्रिकेट तर होतंच, पण आम्हाला एक रिअलाईज झालं की आम्हाला लहानपण परत आठवण झालं. आणि माझं प्रेपरेशन असंच होतं की त्यावेळेला बॉल यायच्या आधी तोंडावरती आधी चिखल यायचा आणि मग बॉल यायचा माझ्याकडे. पण आम्ही खेळत होतो, मी तसं प्रेपरेशन केलं आणि नंतर एकदा टीमला जॉईन झाल्यानंतर हळूहळू आम्ही प्रॉपर प्रॅक्टिस सेशन्स पण झाले. पण मी बऱ्याच वेळेला बघतो की आपल्या इकडे जागेचं कन्स्ट्रेंट्स भरपूर आहेत. काही काही शाळेत ग्राउंड्स पण नाही आहेत, काही काही शाळेची ग्राउंड्स वापरली जात नाहीत, पण ते दुसऱ्यांनाही वापरू देत नाहीत. आय थिंक इथे मी म्हणेन की शेअरिंग इज केअरिंग. तर तुम्हीही वापरा तुमच्या शाळेचं ग्राउंड, आणि जर काय तुमचं ग्राउंड वापरलं जात नसेल कुठच्या वेळी तर ते टायमिंग्स ॲडजस्ट करून दुसऱ्या शाळेनं पण जर काय तुम्ही वापरायला दिले तर आपलं पुढचं जनरेशन विल बेनिफिट अ लॉट. मी इथे हेल्थबद्दल जे डॉक्टर बोलले तेच मी रिएट्रेट करतो थोडं, की आपण बाय 2020 वी विल बी दी ॲव्हरेज यंगेज एज नेशन इन द वर्ल्ड. पण एक टेंडन्सी अशी असते की यंग आहे तो फिट आहे. दॅट इज नॉट ट्रू. मला वाटतं की आपण फोकस आपल्या फिटनेसवरती ठेवायला हवा, कारण वेन इट कम्स टू डायबिटीज वी आर द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. ओबेसिटीमध्ये आपण नंबर 3 वरती आहोत आणि आय डोंट थिंक वी शुड बी प्राऊड ऑफ ऑल दीज नंबर्स. आपल्याला हे नंबर्स कुठे ना कुठेतरी खाली आणायला लागतील. आणि आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च करण्यापेक्षा ते पैसे कुठेतरी कन्स्ट्रक्टिव्हली वापरलेले बरं. कारण UN रिपोर्टप्रमाणे फ्रॉम 2012 to 2030 इंडिया विल स्पेंड $6.3 trillion हेल्थ रिलेटेड इश्यूज, सो विच इज 4 करोड. आय थिंक ह्यातनं आपण तो नंबर जर काय थोडा खाली आणला तर ते सरळ डिरेक्टली इट हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन आवर नेशन मला वाटतं. आणि कम्प्लिटली इट वुड बी अ ट्रान्सफॉर्म नेशन, कारण इट देन वी कॅन कॉल इट अ फिट अँड हेल्दी नेशन. आणि आय थिंक ही आपली आत्ता सुरुवात जी आपण करायला बघतोय ती माझी अशी इच्छा आहे की नॉट जस्ट आपल्या इथेच पण बियॉन्ड दिस द एंटायर नेशन शुड स्टार्ट दिस. ही पहिली स्टेप आहे. सो अगेन बिग थँक यू टू ऑल ऑफ यू, कारण दिस इज अ स्टेप इन द राईट डिरेक्शन विदाउट एनी डाऊट. सचिन, आत्ता तू म्हणलास की फॅसिलिटीज ग्राउंड्स हे अवेलेबल, ग्राउंड कमी होत आहेत आणि ग्राउंड आहेत ती खूप छोटी आहेत. कित्येक जण म्हणतात की आमची छोटी ग्राउंड आहे, आम्ही काय करू शकतो. तर या ग्राउंड्सकडे तू लंग्स म्हणून बघतोस, काय म्हणून बघतोस? समाजाच्या दृष्टीने ग्राउंड्स काय आहेत? आय थिंक ज्यावेळेला परत त्या प्रेझेंटेशनमध्ये मी सारखं कारण माझ्या डोक्यात बरेच विचार येत होते ज्यावेळेला प्रेझेंटेशन चालू होतं त्यावेळेला, की मुलं खराब सवयी त्यांना एकदम इझिली लागतात. बी एट स्मोकिंग, अल्कोहोल, ड्रग्स, वॉट एव्हर. मला वाटतं ज्यावेळेला तुम्ही स्पोर्ट्स खेळत नाहीत त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा वेळ मिळतो. पण ज्यावेळेला तुम्ही स्पोर्ट्स खेळायला लागता त्यावेळेला फॉर मी ॲटलिस्ट क्रिकेट वॉज लाईक ऑक्सिजन टू मी.
इट मेड ऑल द पॉसिबल चेंजेस इन माय लाईफ फॉर गुड. आणि हे ग्राउंड मोठी किंवा छोटी हे बरंचसं तुम्ही कसा विचार करता त्याच्यावरती पण असतं. तुम्ही कुठचे वेगवेगळे गेम्स, आता आम्ही आमच्या बिल्डिंगसमोर काय मोठं टेनिस कोर्ट नव्हतं, पण आम्ही हँड टेनिस खेळायचो. टेनिस बॉल घ्यायचो आणि हाताने टेनिस खेळायचो. रबर बॉल असायचा त्याने हाताने टेनिस खेळायचो. सो तुम्ही स्वतःचे गेम्स बरेचसे निर्माण करू शकता. आमच्याकडे लिमिटेड वेळ असायचा संध्याकाळी खेळायला आणि नंतर सनसेट नंतर इम्पॉसिबल असायचं काळोखात खेळणं. त्यामुळे सगळे राईट हँडेड बॅट्समन लेफ्टी बॅटिंग करायचे आणि लेफ्टी रायटी बॅटिंग करायचे की आम्ही एक फुल इनिंग कंप्लीट करू शकायचो. तर अशा जर काय तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तर थिंक कबड्डी आणि असे बरेचसे गेम्स आहेत, लंगडी आणि बरेच गेम आहेत, ते तुम्ही छोट्या स्पेसमध्ये पण क्रिएटिव्हिटीने तुम्ही खेळू शकता. तर आय फील की जे मी आधी बोललो की फाइंड सोल्युशन्स, डोंट फोकस ऑन प्रॉब्लेम्स, अँड दिस इज वॉट आय एम टॉकिंग अबाउट. कारण पुण्यात शनिवारवाडा आहे की ज्याला हेरिटेज साईट म्हणतो, ही ग्राउंडसुद्धा म्हणजे मला वाटतं तो दर्जा मिळाला पाहिजे त्याला. ग्राउंड्स पण हेरिटेज साईटच आता मी म्हणीन, कारण जिकडे थोडी मोकळी जागा दिसली तर तिकडे काही ना काहीतरी होत असतं. तर मी म्हणेन की जी ग्राउंड्स आहे ती मुलांना खेळण्यासाठी वापरली गेली पाहिजे. सचिन, या सगळ्यांमध्ये शिक्षकांचा म्हणजे 2 रोल मला खूप महत्त्व. इथे आज जवळजवळ 250 एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे शिक्षक आले, प्रिन्सिपल आणि काय स्पोर्ट्स डिरेक्टर आलेले आहेत. पालकांचा आणि ह्या लोकांचा ह्या सगळ्या प्रोसेसमधला रोल तू कसा सांगशील? आय थिंक हा रोल भरपूर इम्पॉर्टंट आहे की पालक सगळेच सपोर्टिव्ह नसतात. म्हणजे माझे काही मित्र आहेत, त्यांनाही त्यांच्या आईवडिलांनी सपोर्ट केलं नाही खेळण्यासाठी. त्यांच्या डोक्यात हेच असायचं की ना एक खेळणं बिळणं सोडून दे, अभ्यास कर. पण इन रिटर्न काय होत गेलं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, आज ज्यावेळेला आम्ही दोघे एक दुसऱ्यांच्या बाजूला उभे राहतो तेव्हा आय कॅन प्राऊडली से की आय एम वे फिटर दॅन हिम. सो आणि इट्स नेवर टू लेट टू चेंज युअर सेल्फ. कारण माझे काही फॅन्स आहेत ज्यांच्या मी टचमध्ये आहे, ज्यांना मी काइंड ऑफ यू कॅन से की मेंटॉरशिप करतो आहे त्यांच्या फिटनेस, त्यांची लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी. दे हॅव लॉस्ट 35-40 किलोज इन द लास्ट 12 months, कारण त्यांचं लाईफ कम्प्लिटली चेंज झालेलं आहे. सो आय फील की इट्स नेवर टू लेट टू चेंज. कमिंग बॅक टू जे आईबाबांचं आणि टीचरांचं शाळेत मी म्हणेन की एक पार्टनरशिप असते की टीचर ही एका मुलामुलीसाठी लिटरली त्यांना ते आईबाबांच्या जागेवरच येतात. मुलं मुली त्याप्रमाणे त्यांना ट्रस्ट करायला लागतात. त्यांचं जे इंटरॅक्शन असते त्यांच्याबरोबर ती एक वेगळ्या लेवलला असते. कधीकधी बऱ्याचशा गोष्टी तुम्ही घरी जर काय तुमच्या टीचर्स अगेन्स्ट बोललात तर ते मुलांना आवडत नाही, मुलींना आवडत नाही. दे से प्लीज डोंट से दिस. तर तसं बॉन्डिंग होतं. तर आय थिंक दोन्ही साईडने जो मेसेज जातो मुलामुलींना बिकम्स क्रिटिकल. मी तेच म्हणत होतो की ग्रेड मार्क्स असायला पाहिजेत, बी इट स्कूल प्लेयर, डिस्ट्रिक्ट लेवल प्लेयर, स्टेट लेवल प्लेयर किंवा नॅशनल लेवल प्लेयर. प्रत्येकाला वेगळ्या लेवलला ग्रेडिंग असायला पाहिजे. आणि त्याच्यात काय होईल, मी जस्ट सुनंदनशी तेच डिस्कस करत होतो मध्ये की जर काय 2 मुलं असतील शाळेत ज्यांना दोघांनाही 80% करण्याची केपेबिलिटी असेल आणि एक स्पोर्ट्समन असेल त्यातला, तर ही इज गोइंग टू गो अहेड ऑफ दी अदर पर्सन हू इज नॉट गेटिंग सपोर्ट फ्रॉम हिज पेरेंट्स. तर जे पेरेंट्स ज्यांचा इंटरेस्ट फक्त पर्सेंटेजमध्येच आहे, बाकी दुसरं काही नाही आहे, तेही स्पोर्ट्सच्या मागे जातील. कारण इफ द चाइल्ड डज समथिंग इन स्कूल रिलेटेड टू स्पोर्ट तर त्यांना ऑटोमॅटिकली जास्त ग्रेडेड पर्सेंटेज मिळतील. आय थिंक जर काय असं कोण खाणार नसेल तर त्यांना थोडं असं खायला लावणं इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर द बेटरमेंट ऑफ आवर कंट्री. आणि हे आय थिंक आपल्याला हा एक जस्ट माइंडसेट आहे, हा जर काय चेंज झाला तर बऱ्याचशा गोष्टी चेंज होऊ शकतील. कारण म्हणजे मी एकदम भरपूर आधीची गोष्ट सांगतो की मी लहान असताना
मला आजी तेच म्हणायची की ना तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. अनेकदा आजी मला हे बोलली की तू उन्हात जाऊ नकोस, पण ते मी ऐकलं नाही आजीचं. मी जाऊन क्रिकेट खेळायचो. पण इन दी एंड ज्यावेळेला मी घरी यायचो त्यावेळेला म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी एक आजी करेल तुमच्यासाठी ते आजी करायची. माझ्या डोक्यावरती येऊन रात्री तेल लावायची आणि माझी तब्येत ठीक आहे की नाही हे बघायची. इन दी एंड बिकॉज वॉट शी फेल्ट जेन्युनली फेल्ट वॉज युअर गुड हेल्थ इज युअर ट्रू वेल्थ. सो लुक आफ्टर युअर हेल्थ आणि यू कॅन ओनली बी हेल्दी इफ यू आर फिट अँड फाईन. याच्यामध्ये आपल्याकडे डिस्ट्रिक्ट म्हणा, गावागावात म्हणा, साधे चांगले खेळाडू खूप असतात की ज्यांचा बहर जो असतो तो गेलेला असतो, परंतु मनातनं ते हृदयातनं ते खेळाडूच असतात. या सगळ्यांचा सुयोग्य वापर करणं या शिक्षकांनी याला किती महत्त्व आहे? वन्स अ स्पोर्ट्समन ऑलवेज अ स्पोर्ट्समन ॲट हार्ट. त्यामुळे मला वाटतं की आपल्याकडे असे अनेक खेळाडू आहेत जे रिटायर्ड झाले आहेत. डिस्ट्रिक्ट लेवल असो, जे मी आधी बोललो, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, आणि सगळ्यांकडेच काही चांगले जॉब्स नाही आहेत. बरेचसे जण आहेत ज्यांच्याकडे चांगले जॉब नाही आहेत. ते त्यांच्या आता ऑफिसमध्ये रिटायर झाल्यानंतर दे आर पासिंग फाईल्स फ्रॉम वन टेबल टू अनदर. एक तर ते फ्रस्ट्रेटेड आहेत कारण त्यांचे माइंड्स आर नॉट ऑक्युपाईड द राईट स्पॉट. बरोबर ज्या गोष्टी आहेत, जे त्यांचे एक्सपर्टीज आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स आहे, इट इज ऑल गेटिंग वेस्टेड. तर इथेच तुम्ही सगळे बसलेले आहात, मी तुम्हालाच रिक्वेस्ट करतो की ते रिटायर्ड ॲथलीट्स आहेत त्यांना मे बी वन कुड थिंक ऑफ एम्प्लॉईंग देम. आणि तुमचे जे कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत सगळे, तिकडे तुम्ही त्यांना एम्प्लॉय करून त्यांना बरोबर गायडन्स देऊन दे. आय थिंक त्यांचा एक्सपिरियन्स वेस्ट जाता कामा नये. त्यांचा मला वाटतं एक्सपिरियन्स वेस्ट जातो आहे आणि ते अशी कामं करतायत ज्या कामाशी त्यांचा काही संबंध नाही आहे. आय थिंक ह्याच्यात काय होईल की जर काय आपण ग्रासरूट लेवलपासून हे सुरू केलं तर इट बिकम्स युअर लाईफस्टाईल. आणि आपण लाईफस्टाईल चेंज करायला बघतो आहे. मी आय एम नॉट बाय एनी मीन्स सेईंग की सगळ्यांना प्रोफेशनल ॲथलीट बनवायला हवं, नाही, अजिबात नाही. आय थिंक इट इज इम्पॉर्टंट टू हॅव डॉक्टर्स, लॉयर्स, इंजिनियर्स, सगळी वेगवेगळी माणसं. पण इट इज इम्पॉर्टंट टू हॅव हेल्दी डॉक्टर्स, हेल्दी लॉयर्स, हेल्दी इंजिनियर्स. तर त्यासाठी जर का एक लाईफस्टाईल आपली लहानपणापासूनच एक निर्माण झाली आणि आपण ती लाईफस्टाईल फॉलो करत गेलो. बऱ्याच वेळेला वरनं खाली इन्फॉर्मेशन जात नाही सिनियर्सकडनं. ज्यावेळेला आपण डायनिंग टेबलवरती बसलो असतो त्यावेळेला शाळेतनं मुलगा येतो आणि तो सांगतो की अरे असं असं झालं. ती मुलगी असते ती आपल्या आजीशी म्हणते की ना हे बरोबर नाही आहे खाणं, किंवा ते एवढंच खायला हवं, किंवा हे आठवड्यातनं फक्त एकदाच खायला हवं. तर ती इन्फॉर्मेशन लगेच तुम्हाला लागते, कळते. तर आय थिंक तो अवेअरनेस बिकम्स रिअली इम्पॉर्टंट. आणि ह्या गोष्टी शाळेत ग्रासरूट लेवलपासून शिकायला हव्या. जे स्पोर्ट्समन तुम्हाला ॲथलीट शिकवू शकतात ते तुमचं कोणामध्ये जर काही टॅलेंट असेल तर इट वूड बी स्पॉटेड ॲट अन अर्ली एज, आणि देन यू कॅन बँक ऑन दोज ॲथलीट्स टू विन यू मेडल्स. आय थिंक आपण ज्यावेळेला हे मोठे मोठे चॅम्पियनशिप्स असतात, ऑलिम्पिक्स ज्यावेळेला येतं त्यावेळेला सडनली सगळ्यांचे एक्सपेक्टेशन्स एवढे वाढतात की ना इंडियाने जाऊन मेडल जिंकायलाच हवं. पण त्यासाठी प्रिपरेशन काय आहे? बाकीचे म्हणजे लिटरली आर लुकिंग टू बेटर देअर परफॉर्मन्सेस बाय फ्रॅक्शन, आणि दॅट इज द गॅप बिटवीन गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ आणि मेडल न मिळवता परत येणं. तर त्यासाठी इट्स नॉट गोना हॅपन इन 2-3 years. त्यासाठी भरपूर मोठी मेहनत करायला लागते, लांब. इट हॅज टू बी लाँग प्रॅक्टिसिंग आवर्स आणि ऑर्गनाइज प्रॅक्टिसिंग आवर्स. आपल्या इकडे बऱ्याच वेळेला मी बघतो की इवन टॉर्नामेंट्स होतात आणि त्याच्या आधी सिलेक्शन आपलं जे होतं ट्रायल मॅचेस वगैरे, त्या म्हणजे काही माणसं आहेत अशी सिलेक्टर्स आहेत मी बघितले आहेत जे लिटरली फॉर्मॅलिटी म्हणून तिकडे सिलेक्ट करायला येतात. आणि त्याच्यात काय होतं की बरेचसे टॅलेंटेड मुलं असतात, मुली असतात, ते दे गेट इग्नोर्ड. तर आपलं एक स्ट्रक्चरच थोडं ऑर्गनाइज स्ट्रक्चर असायला पाहिजे आणि देर हॅज टू बी मोर रिस्पॉन्सिबिलिटी. जर काय ती झाली तर ओव्हरऑल चेंज व्हायला लागेल. पण इन दी एंड आय वॉन्ट टू कम बॅक टू द सेम थिंग की ना जर काय आपण स्पोर्ट्स ॲज अ सब्जेक्ट ठेवला तर
त्याने बऱ्याचशा गोष्टी चेंज व्हायला लागतील. म्हणूनच सचिनचं आग्रहाचं म्हणणं आहे की शैक्षणिक अभ्यासक्रमात खेळ हा एक विषय म्हणून आला पाहिजे आणि पुढं जायला पाहिजे. आणि सांगायला आनंद होतो की पुणे युनिव्हर्सिटीने 11वी करता तरी आपण फर्स्ट इयरपर्यंत आपण स्पोर्ट्स हा कंपल्सरी केला आहे. म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीचं खरोखर त्या बाबतीत कौतुक करावं तेवढं थोडं आहे. टाळ्या वाजवू शकता. ही चांगली न्यूज आहे. सचिन, हा बॅटन पास करण्याची गोष्ट आहे. आपण नेहमी परदेशाकडे बोट दाखवतो की बघा त्यांचे ॲथलीट कसे तगडे आहेत. पण ऑनेस्टली मी माझ्या हृदयावरती हात ठेवला तर माझे वडील 6.5 फूट नव्हते आणि माझी आई काय म्हणतात त्याला ट्रॅकसूट घालून पळायला जायची नाही. म्हणून माझं शरीर हे तेवढ्याच उंचीचं आहे. आणि तसं आहे, जर एका पाठोपाठ एक पिढ्यानपिढ्या हे जनरेशनमध्ये हे बॅटन पास झालं, फिटनेसचं पास झालं, तर त्याचा परिणाम होतो. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण, माझा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर, ज्याची उंची एवढी आहे ज्याचं पोरगं 6 फूट 2 इंच आहे. ॲम आय राईट? त्यामुळे हे पास होणं हे पिढ्यानपिढ्या गरजेचं आहे असं मला वाटतं. सचिन, थोडंसं वार्तालापाच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मी हिंदीमध्ये बोलायची तुला विनंती करणार आहे. त्याचं कारण मी तुला सांगतो की इथे काही हिंदी भाषिकसुद्धा आहेत, उपस्थितांमध्ये काही शिक्षकही हिंदी भाषिक आहेत आणि त्याच्याबरोबर माझे काही पत्रकार मित्रही आहेत की ज्यांनी मला विनंती केली, म्हणजे असं की तू नको करू मग बघतो तुझ्याकडे, याला विनंती म्हणतो आम्ही. तर त्यामुळे माझी तुला नम्र विनंती आहे की मला त्यांना फेस करायचं आहे. मैं इतना ही पूछना चाहूँगा कि आपने वो जो राज्यसभा के लिए अपना भाषण दिया था, जो आपने सोशल मीडिया के थ्रू रिलीज़ किया, कोशिश की थी. मैं देखने के लिए था वो मैच, ओके. और ये जो स्पोर्ट्स इन एजुकेशन इंटीग्रेट होना, ये प्रोसेस आज से समझो फर्स्ट स्टेप हम ले रहे हैं कि कैसे हो सकता है, क्या हो सकता है. और इसके लिए ये जो सब लोग हैं वो आगे जाके इकट्ठा बैठ के काम कैसे कर सके. एक तो एज अ पेरेंट ऑर्गेनाइजेशन यूनिवर्सिटी है और उसके साथ ये अम्ब्रेला के नीचे ये सब लोग हैं जिसमें स्पोर्ट्स टीचर्स है, स्पोर्ट्स डायरेक्टर्स है, प्रिंसिपल्स है. ये इकट्ठा मिलके एक टीम बना के हम ये सब आगे कैसे ले जा सकते हैं आने वाले साल में. सर्वप्रथम तो मैं धन्यवाद कहना चाहूँगा सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी को, क्योंकि जब वाइस चांसलर जी ने उनका सपोर्ट दिखाया, उनके साथ उनकी पूरी फोर्स यहाँ पे आई हुई है, तो आपको सबको मैं धन्यवाद कहना चाहूँगा क्योंकि ये मेरे लिए बहुत अहम चीज़ है. मैं समझता हूँ जो सारी चीज़ें मुझे स्पोर्ट्स ने सिखाई है बचपन से, सिर्फ क्रिकेट खेलना नहीं, मगर मैं यहाँ पे हूँ एज अ स्पोर्ट्समैन. मैंने पहले भी इस प्रोग्राम में यही कहा था कि मैं यहाँ सारे स्पोर्ट्समैन, स्पोर्ट्स वुमेन को सबको रिप्रेजेंट कर रहा हूँ यहाँ पे. और क्रिकेट खेला हूँ इसलिए क्रिकेट को रिलेट करूँगा ज़्यादा ईज़िली, वो होता है कनेक्ट मेरे साथ. तो स्पोर्ट्स ने मुझे बहुत सारी चीज़ें सिखाई. बहुत सारे इंडिविजुअल्स जनरली लाइफ में आपको दिखते हैं कि ना वो सिर्फ खुद का सोचते हैं मगर अपने टीम का नहीं सोचते. ऐसे कभी क्लास में ऑलवेज़ आप देखो, अगर पढ़ाई कर रहे तो माता पिता भी, मेरे काफ़ी फ्रेंड्स के, वो यही कहते हैं उनके बच्चों को कि है ना उससे ज़्यादा परसेंट मिलाने. तो समहाउ मैं यही सोचता हूँ कि देन यू स्टार्ट चेजिंग समवन एल्सेस ड्रीम, यू फॉरगेट योर ओन टारगेट, यू फॉरगेट योर ओन ड्रीम. तो स्पोर्ट्स में मुझे ये सीखने मिला कि टीम की क्या ज़रूरत है. अगर मैं कुछ चाहता हूँ मगर टीम कुछ और चाहती है तो इट इज़ नॉट अबाउट मी, इट इज़ अबाउट अस. ये बचपन से जब आप सीखते हो तो एक आपकी वो जो हम कहते हैं कि नेचर है, तो नेचर क्या चीज़ होती है. मैं समझता हूँ कि आपके माता पिता जो घर पे रहते हैं, आपके ग्रैंड पेरेंट्स रहते हैं, वो आपको कैसे बढ़ाते हैं, वो कैसे बर्ताव करते हैं आपके साथ, आपके टीचर्स कैसे बर्ताव करते हैं आपके साथ, दैट बिकम्स योर नेचर. अगर वो ज़्यादा एंशियस नहीं रहेंगे, वो ज़्यादा हाइपर नहीं रहेंगे, तो ऑटोमेटिकली बच्चे भी काम रहते हैं. अगर वो ज़्यादा गुस्सा करेंगे तो बच्चे भी ऑटोमेटिकली गुस्सा करने लगते हैं, क्योंकि वो दैट इज़ व्हाट दे लर्न.
सो मेरे लिए जब मैंने स्पोर्ट शुरू किया तो काफ़ी सारे चैलेंजेस आए और मेरे साथ मेरी पूरी फैमिली थी, मेरे माता पिता, मेरे दोनों भाई, मेरी बहन, और जब 1995 में मेरी शादी हुई तो उसके बाद ऑब्वियसली अंजलि, हर पेरेंट्स, तो सब वहाँ से सपोर्ट मिलने लगा। फिर किस तरह से सॉल्यूशंस फाइंड करने वो भी मैं सीखने लगा था तब तक। तो हम बहुत बार प्रॉब्लम्स ही ढूंढने जाते हैं और प्रॉब्लम्स पे ही फोकस करते हैं तो प्रॉब्लम्स ही नज़र आते हैं। स्पोर्ट्स ने मुझे सिखाया कि अगर आप फेल होते हो तो कोई बात नहीं। मुझे एक्चुअली मेरे फादर ने भी यही कहा था कि तुम फेल हो जाओगे तो मैं एक्सेप्ट करूँगा, मगर तुम चीट करके वापस आए हो, जीते हो, तो आई विल नॉट एक्सेप्ट दैट। दैट वुड नॉट बी अ प्राउड मोमेंट फॉर मी। तो वैसे सपोर्ट मिलना बहुत ज़रूरी होता है। मेरे कोच काफ़ी स्ट्रिक्ट थे। जब भी हम गलत चीज़ें करते थे ग्राउंड पे तो वो स्टर्नली वहाँ पे कहते थे कि ये हम टॉलरेट नहीं करेंगे, ये टीम को उसका फ़ायदा नहीं हो रहा है। और जब हम अच्छी चीज़ें करते थे तो वो बहुत प्यार करते थे हमें, मगर कभी वेल प्लेड कहा नहीं सर ने, वो बात अलग है। सर ने हमेशा अगर कुछ अच्छा काम कर दिखाया ग्राउंड पे तो सर हमेशा शाम को वड़ा पाव या भेलपूरी या कुछ सॉफ्ट ड्रिंक पिलाने लेके गए, तो हमें पता लगता था कि नहीं सर खुश है हमारे साथ। तो ये सर की आदत थी और इसमें खेलते खेलते बहुत सारे लेसन सीखने मिले। उसमें हर दिन सक्सेसफुल दिन नहीं था, कभी कभी फेलियर्स का भी मुकाबला करना पड़ा। जैसे चाह रहे थे, जैसे प्लानिंग की थी, वैसे एग्जीक्यूशन नहीं हुआ था। मगर अगेन आई वुड से कि ना स्पोर्ट्स ने यही सिखाया कि आप अपने पैरों पे खड़े हो जाओ और वापस compete करो, सही ढंग से करो, विदाउट फाइंडिंग शॉर्टकट्स। तो मेरे लिए आई थिंक एक ओवरऑल बच्चों के डेवलपमेंट के लिए मैं कहूँगा कि ग्रास रूट लेवल से स्पोर्ट्स को स्कूल में इंट्रोड्यूस करना ज़रूरी है और वो एक कंपलसरी सब्जेक्ट होना ज़रूरी है कि जहाँ सिर्फ आप अपने कंट्री की हिस्ट्री ना जानो, उसके साथ यू शुड ऑल्सो नो योर स्पोर्टिंग हिस्ट्री ऑफ द नेशन। तो हिंदी पिक्चर उन ग्रेट स्पोर्ट्समैन पे आप देखते हो, सिर्फ वही माध्यम नहीं होना चाहिए उनके बारे में जानकारी मिलने का। मैं समझता हूँ कि अगर स्कूल्स में भी हमारे इतने अच्छे चैम्पियन एथलीट्स रह चुके हैं, उनके बारे में अगर हम इंफॉर्मेशन देना शुरू करें तो आई थिंक इट विल ओनली ब्रॉडन आवर नॉलेज। अपने बच्चे, जैसे कि मैंने पहले कहा कि इंटरनेट पे एक्सेसिबिलिटी इतनी अच्छी है, विद इन सेकेंड्स यू गेट टू नो कि अमेरिका में माइकल जॉर्डन ने क्या किया या हुसैन बोल्ट ने क्या किया। ये सारी चीज़ें पता होनी ज़रूरी है, मगर मैं समझता हूँ कि इंडिया में भी क्या हुआ है कुछ सालों पहले वो पता रहना मैं समझता हूँ कि ज़्यादा ज़रूरी है। तो स्पोर्ट्स मेरे लिए बहुत बहुत इम्पॉर्टंट है। फॅन्टॅस्टिक सचिन, थँक्यू सो मच. सचिननी, सॉरी मला सांगायला लागेल, त्यांनी एक शपथ लिहून आणली आहे. फक्त त्याचं म्हणणं असं आहे की तो शपथ देणार नाही, शपथ घेणार. त्यामुळे त्याच्या वतीनं मी ही शपथ वाचतो. आपण सगळ्यांनी उभं राहूया आणि हात पुढे करूया लाईक दिस आणि आपण ही छोटीशी शपथ घेऊया. हां हां, मोठ्यांदा म्हणा, खणखणीत आवाजात ऐकू आलं पाहिजे. मी शपथ घेतो की खेळाचा समावेश शैक्षणिक अभ्यासक्रमात व्हावा आणि स्टुडंट्सचे पाय मैदानाकडे वळावेत म्हणून मी 100% प्रयत्न करेन. हेच म्हणायचंय तुला. नॉर्मली टीममध्ये 20 आहे, डबल टाकता, म्हणजे 200% पण हरकत नाही.